हाय फ्रेंड्स, आज आपण छान मस्त अशी चमचमीत तेलाचा वापर न करता आणि अजिबात मसाले न घालता मस्त चवीला अप्रतिम होणारी आणि वेट लॉससाठी तर उत्तमच पर्याय आहे आणि टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकतात. तर बघू शकता एका भाजीचे उपयोग तुम्ही किती प्रकारे करू शकतात. तर वेट लॉससाठी सुद्धा टिफिन झटपट कसा बनवावा त्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही उपयोगी पडू शकते. तर कशी बनवायची ती भाजी आपण वेळ न वाया घालवता पटकन बघूया चला. तर इथं आपण मस्त असा फ्रेश फ्लावर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तर आता हा फ्लावर घेतलेला आहे तो छान असा कट करून घेणार आहोत छोटे छोटे पीसेसमध्ये. तर अशा पद्धतीने तर बघू शकता. तर आपण इथं छान कट करून घ्यायचं आहे. फ्लावर बरेच वेळ त्याच्यात कीड वगैरे राहते, आळाई राहते, तर ती व्यवस्थित कट करून घ्यायचा. थंड पाण्याने धुवून घ्यायचे 2 वेळेस अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण की भरपूर मेहनतीने बनवलेला असतो. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे लाईफ इज एमी यूट्यूब चॅनल. तर नक्कीच एकदा भेट द्या. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. तर इथं आपले फ्लावरचे जे होते पीसेस ते कट करून झालेले, इथं पाणी गरम करायला ठेवलं गॅसवरती, मीठ टाकून घेतलं, त्याच्यानंतर हळद टाकून घेतलं. तर अशा पद्धतीने इथं आता छान अशी उकळ फुटायला लागली आहे. उकळ फुटून झाल्यानंतर स्वच्छ मी आधीच 2-3 पाण्याने धुवून घेतलं थंड. आता आपण ह्या पाण्यात टाकून घेणार आहोत. त्याच्यात जे जंतू वगैरे असतात ना ते हळदीने आणि मिठाने लवकर मरून जातात आणि हे आपल्याला छान मग नंतर व्यवस्थित आपण हे फ्लावर खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण छान पाण्यात उकळून घ्यायचं आहे. 5 मिनटासाठी उकळलं ना तर लवकर शिजून होतं. तर आपण इथं हिरवा वाटण म्हणजे आपल्याला कोणतेच लाल मसाला, लाल तिखट वगैरे असं कोणतंच वापरायचं नाही आहे. इथं आलं घेतलं, लसूण घेतलं. आलं लसूणसुद्धा आपण थोडंच घेतलं, कारण की आपल्याला वेट लॉससाठी ही रेसिपी बनवायची आहे टिफिनसाठी, लहान मुलांसाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकतात. इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं घेतलं, लसूण घेतला, हिरवी मिरची घेतली, कोथिंबीर घेतली, जिरं टाकून घेतलं, छान मस्त अशी पेस्ट तयार करून घेतली. तूप बघू शकता, मी अर्धा चमचाच तूप घेतलेलं आहे. तुपाचा वापरसुद्धा खूप कमी आहे. जिरं टाकून घेतलं फोडणीला. एक कांदा घेतला होता, तो बारीक चिरून घेतला. तो सुद्धा छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा. अशा पद्धतीने जे मी मिक्सरमध्ये तुम्हाला वाटण्यासाठी टाकलं होतं त्याचं इथं छान असं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण ह्या भाजीत टाकून घेणार आहोत. कांद्यात टाकून घ्यायचं, छान अशा पद्धतीने परतून घ्यायचं. अतिशय कमी तुपात ही छान अशी भाजी आपण तयार करणार आहोत. हळद टाकून घेतलेली आहे. आता व्यवस्थित परतून घेऊया मस्त अशा पद्धतीने. तर बघू शकता इथं इथं आता फ्लावर जे उकळलेलं फ्लावर होतं ते टाकून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व भाज्या अशा पद्धतीने. आता छान अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा परतून घेणार आहोत आणि थोडंसं 5 मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहोत. छान अशी वाफ बसून जाईल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. आता मी 5 मिनटासाठी झाकण ठेवून देते. तर तुम्ही ही भाजी ना अजिबात तेलाचा वापर न करता मी बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा अशीच बनवा आणि हेल्दी राहा. आता बरेच तेलाचा वापर आपल्याला कमी करायला लावलेला आहे मोदी साहेबांनी. तसंच आपण सुद्धा अशा पद्धतीने भाज्या नक्कीच करायला शिका. आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.